खेळाडूंना आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यस, कुडू सरांकडून इशारा आलेला. युअर टाइम स्टार्ट नाव. परशू ओव्हर द विकेट. समोर राजन पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओ बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे कोण हा सामना जिंकेल? मात्र राजन पाटीलचा धमाकेदार षटकार. आता कुठे 2 दिवस झाले डीजे मास्टरला आपल्या भावना समजल्या आणि आपली गाणी त्याने वाजवण्याची सुरुवात केली. खरोखर आपल्या भावना आता त्याला समजल्या. ओव्हर द विकेट परशू. येस, बेस्ट वर्सेस बेस्ट मी का म्हटलं होतं, कारण समोर राजन पाटील आहे, त्याला बॉलिंग करतोय परशू पाटील. एक षटकार जरी राजन पाटीलने मारला तरी मात्र परशू आपला कॉन्फिडन्स गमावून बसलेला नाही आहे. त्यांनी सांगितलेले आहे की मी तयार आहे या बॅटलसाठी. डॉट चेंडू जातोय पुन्हा एकदा परशू राजनसाठी. हा चेंडू पेस कमी केला होता, नक्कीच वेग कमी केला होता. गुडलेस स्पॉटला पडल्यानंतर चेंडू नक्कीच खेळपट्टी आपला रंग दाखवते. खाली राहणारा चेंडू, राजन पाटीलची परीक्षा घेणारा चेंडू. परशु पाटील काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कमबॅक त्याचं गाजलेलं आहे या दमन दौऱ्यामध्ये. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या दमन दौऱ्यामध्ये परशु पाटीलने. ओव्हर द विकेट पहिली हॅट्रिक. लोअर बॉल. मिलिंद मिलिंद तिथे मात्र मिलिंदबद्दल चर्चा झाली. मिलिंदचं वय जसं वाढत चाललेलं आहे तसं त्याचा फिटनेस वाढत चाललेला आहे. तसं नाही, चर्चा झाली, चर्चा होते, प्रत्येक खेळाडूबद्दल चर्चा होते नवीन 40+ मध्ये. दाढी वाढवली आणि त्यांच्या सुंदरतेमध्ये भर पडली. अगदी आज ही मॉडेलची भूमिका अदा करू शकतात मिलिंद पाटील. ओव्हर द विकेट परशू. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र हे आपलं काम नाही आहे हरिदास दादा. नाही, दशरथ पाटील असते तर बोलले असते हा कुठला फटका, पण जाऊ दे, आपण नाही वापरू शकत तो शब्द. धावसंख्या धावफलकावर 8 लागलेली आहे. नाही, ही टिंगल टावाली होणार मित्रांनो, हा एन्जॉय होणार, कोणीही राग मानू नका. गोलंदाज परशू. ओव्हर द विकेट. आता काय झालं? नाड्या सुटल्या शूजच्या. तर जाऊया पुन्हा एकदा आपण. नक्कीच यावेळी मात्र चेंडू हवेत. डीजे मास्टर आवाज व्यवस्थित करा. सेफ लँडिंग. खरं तर झेल सुटलेला आहे प्रत्येक मॅचला. मी सकाळीच म्हटलं की राजन पाटील कोणाचा चेहरा बघून आलेला आहे, कोणाच्या पाया पडून आलेला आहे, कोणाचं दर्शन घेतलेलं आहे त्यांनी. चांगल्या माणसाचं दर्शन घेतलं असेल म्हणून त्याला जीवदानावर जीवदान मिळत आहेत. ही तर सुरुवात आहे मित्रांनो, ही सुरुवात आहे. अजून हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. संदीप नाईक गोलंदाजीसाठी येतोय. या सामन्याला दोन्ही संघांनी सिरियस घेतलेले आहेत ज्ञानेश्वर मुकादम, परंतु आपण सिरियस होता कामा नये. आपली कमिटी आहे, अध्यक्ष साहेब, सचिव साहेब, सहसचिव, खजिनदार यांनी सिरियस झालं तर नक्कीच चालणार नाही, म्हणून तेही एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये आहेत. वेलकम पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. गोलंदाज संदीप नाईक. समोर राजन. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा क्लिक केलेला आहे. इथे मात्र अंदाज चुकला, अंदाज चुकला. खरं तर तुम्हाला 100% प्रयत्न करायला पाहिजे होतं.
सुरेख फटका. या फटक्यावर 4 धावा आल्या. चौकाराने स्वागत केलेले आहे राजन पाटीलने. संदीप नाईक दोन्ही सामन्यामध्ये 34 धावा मारलेल्या आहेत. हा तिसरा सामना राजन पाटील. ओ फुलर लाईन चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता आम्हाला काही अपेक्षा करायची गरज नाही बेस्ट बॅट्समनची, कारण राजन पाटील आधीच धावा करून त्याचा हकदार मला वाटते ठरलेला आहे. परंतु अजूनही आहेत, संघ आहेत अजूनही 1 से 1 बडकर. आनंददादा, नवीन 40+ क्रिकेटची एक खासियत आहे, इथे रेग्युलरचे क्रिकेटर त्यांना मोह झालेला आहे नवीन 40+चा, आणि आपले व्ह्युअर जास्त असतात. मॅच सुरू असली ना रेग्युलर सोडून इकडे यायला बघतात. ही खासियत आहे आपल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेची. लॉफ्टेड शॉट, कडक 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 चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. जे 2 जिंकू शकतात ते. ओव्हर द विकेट संदीप नाईक राजनसाठी. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलेला आहे, खाली क्षेत्र नाही तिथे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. रीड की हड्डी आहे राजन पाटील, वीर तानाजी दापोडे संघाची, आणि त्याला बाद करणं सोपं नाहीये. त्याचा झेल जर सुटला ना तर तो अगदी अक्राल विक्राल रूप धारण करतो. नेक्स्ट टॉससाठी छत्रपती शिवाजी वडुनोगर आणि जय बजरंग भिनार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. नेक्स्ट टॉस संघनायक धर्मेंद्र भोईर यावेळी मात्र स्वीप केलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होतोय, मात्र तिसरी काही कंप्लीट होणार नाहीये. हरिदास पाटील यांच्या नावावर एक विक्रम आहे. 7 चेंडूमध्ये सलग 7 षटकार मारलेले त्यांनी, आणि त्यांचा रेकॉर्ड जर कोणी तोडेल तर त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 8 चेंडूमध्ये 8 चौकार मारा तुम्ही, 5,000 रुपये. हरिदास पाटील विद्यमान उपाध्यक्ष आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे. सामना करतील संदीप नाईकचा. ओहो, स्टायलिश फटका, परंतु गॅप बघता आलेला नाहीये. जोगेन पाटील आहेत. जोगेन पाटीलला सकाळी बघितलं, खूप थकलेले होते. कुठे रानावनात जातात का माहीत नाही, परंतु सकाळी त्यांची फिटनेस चांगली नव्हती. परंतु त्यांनी सांगितलं की मी माझ्या गावासाठी खेळेन. आणि जयबजरंग कारिवली ए संघाला एक खुशी झाली होती की परशु त्यांच्या संघामध्ये आलेला आहे. मनवलं बिचारांनी परशुला कसं तरी. सोहेल 2 षटकांसाठी 9 मिनिटं घेतलेली आहेत.
तर धावसंख्या धावफलकावर 26 लागलेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ नाईक गोलंदाजीसाठी येतोय. विद्यमान उपसरपंच दापोडे दत्ता पाटील यांच्याकडून वीर तानाजी दापोडे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू दत्ता पाटील, आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे, सुस्वागतम. हो, इथे मात्र क्लीन बॉल, काय जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर आणि दांडी. वेल, धावा किती आल्या आतापर्यंत? 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ केवळ नाईकने जबरदस्त सफलता या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. वीर तानाजी दापोडे संघाला एक ऑफर आहे. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक करता तर दत्ता पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. दत्ता पाटील उद्योगपती नक्कीच. विद्यमान उपसरपंच दत्ताजी पाटील यांच्याकडून ऑफर आहे वीर तानाजी दापोडे संघाला. चौकार षटकारांची हॅट्रिक करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक. केवळ नाईक पुन्हा एकदा सज्ज होते. वाईट टाकल्यानंतर पुल केलेला आहे. पॉवरफुल आहे का? नाही. जोगेन पाटील आहे तिथे, जरा अनफिट आहे, मात्र चांगल्या पद्धतीने इथे फेक केली. आइए सभी दमन वासियों का हम तहे दिल से हार्दिक स्वागत करते. वेलकम ऑल ऑफ यू. हम यहाँ पर महाराष्ट्र मुंबई भिवंडी से आए हुए 28 टीमें यहाँ पर बिल्कुल एक अच्छा टूर्नामेंट खेल रही है. क्या बात आहे. बिंदास माळी, बिंदास पाटील यांच्याकडून आयोजन नियोजनाला आणि खास करून समालोचन कक्षाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याबद्दल बिंदास पाटील यांचा आभार मानूया. मॅन फ्रॉम मानकोली. थँक्यू बिंदास पाटील. त्यांचं असं म्हणणं आहे की लाईव्ह टेलिकास्ट नीट अँड क्लीन आहे. अगदी कॅमेरा वर्क जो आहे रोहन तरे आणि त्यांच्या टीमचा तो जबरदस्त आहे. ओम फोटोची जी लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यासाठी बिंदास पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.
येस, तर पाहू शकता आपण नक्कीच केवळ नाईकच्या या षटकामध्ये खरं तर एक षटकार आल्यानंतरही केवळ नाईकने चांगली गोलंदाजी टाकली असं आपण म्हणू शकतो. पहिल्या पर्शीच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. संदीप नाईक अनुभवी गोलंदाज थोडा महागडा ठरला. 17 धावा त्याच्या गोलंदाजीवर आल्या. त्यानंतर केवळ नाईकच्या या षटकामध्ये 13 धावा आल्या. धावसंख्या जय बजरंग कारिवली अ संघाविरुद्ध वीर तानाजी दापोडे संघाची आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 मोठी धावसंख्या आहे. हे मोठं जे टार्गेट आहे ना ज्ञानेश्वर मुकादम खूप त्रासदायक ठरणार आहे जय बजरंग कारिवली ए संघाला. 16 मिनिटं परफेक्ट 16 मिनिटं घेतलेली आहेत. जर 17 मिनिट लागलं असतं तर निश्चित कारिवली संघाला आम्ही दंडित केलं असतं. नवीन गोलंदाज भूषणची एंट्री झालेली आहे. यस, दमन चषकामध्ये भूषणवर पहिल्यांदाच विश्वास टाकलेला आहे कॅप्टन संदीप नाईकने. संदीप नाईक एक उमदा व्यक्तिमत्व, एक चांगलं नेतृत्व, अनेक स्पर्धा गाजवलेले आहेत. यानंतर जय बजरंग भिनार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा टॉससाठी. हरिदास पाटील वैयक्तिक 5 धावांवर खेळतायत. नांगर टाकलेले. जसं जहाज उभं राहण्यासाठी समुद्रामध्ये नांगर टाकलं जातं, नोल ज्याला आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणतो ती टाकली जाते, तसं नांगर टाकलेलं आहे इथे हरिदास पाटील यांनी. ओव्हर द विकेट गोलंदाज भूषण. पुन्हा एकदा झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न. पंचांचा पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतो. बॅक टू बॅक 2 वाईड आपण बघितले. खरं तर मातीची खेळपट्टी स्पिन गोलंदाजीसाठी खूप उपयुक्त आहे. आज आपण बघितलं नक्कीच रुपेश भगतची गोलंदाजी. काय गोलंदाजी! त्या गोलंदाजीवर एंटरटेनमेंट ही तसंच झालं आणि त्या गोलंदाजीची चर्चा ही तशीच झाली. फ्लॅटेड गोलंदाजी. आकाशामधून कधी चेंडू येतो, कधी यष्टीरक्षकाकडे जातो हेही समजत नाही. गोलंदाज भूषण पाटील फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोगेन खराब क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा मिळतील आणि 2 धावा पूर्ण. संदेश वखारे आम्हाला जॉईंट होत आहेत. वेलकम संदेश, आपला हार्दिक स्वागत आहे. परंतु हे त्यांचं 9वं पैलू आहे. ते स्वतः मिक्सिंग मॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. किती भूमिका अदा करतील ते. मोठ्या स्पर्धेचे आयोजक, त्यानंतर राजकारणी, त्यानंतर यष्टीरक्षक, त्यानंतर सचिव आमच्या समालोचन परिवाराचे, त्यानंतर बेस्ट बॅट्समन, त्यानंतर गोलंदाज, फिल्डर आणि आता टेक्निकल टीममध्ये, लाईव्ह टेक्निकल टीममध्ये मिक्सिंग मॅनच्या भूमिकेत संदेश वखारे आपल्याला पाहायला मिळतील. ऑपरेटर उद्या कदाचित ते नक्कीच समालोचन मध्ये आपल्याला दिसतील. व्यक्ती एक आणि खासियत अनेक. संदेश वखारे. विष्णू गोलंदाजीसाठी येत आहेत. सॉरी, भूषण पाटील. विष्णू फलंदाजीसाठी येत आहेत. विष्णू पाटील एक तगडे फलंदाज आहेत. अगदी त्यांची स्टाईल बघितली तर रेग्युलर क्रिकेटरला लाजवेल अशी स्टाईल. येस, आणि पहिला चेंडू बुंद्यात टाकला होता. काय यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे अनिल कडून होत आहे. परफेक्ट असं यष्टीरक्षण हेमंत मिटकरचं आपण बघितलं पूर्ण स्पर्धेमध्ये. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची रेड की अड्डी हेमंत मिटकर. आज दीपा म्हात्रे यांची कमी जाणवली नाही, अजिबात कमी जाणवली नाही सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला. असं वाटलं होतं दीपा म्हात्रे नसतील तर कुठे ना कुठे फरक पडेल सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला, मात्र अजिबात फरक पडलेला नाहीये. जय बजरंग कारिवली वर्सेस वीर तानाजी दापोडे ही लढत आपण पाहतायत. धावसंख्या धावफलकावर 43. हा प्लाटेड चेंडू फुलर लेनचा. इथे मात्र फलंदाज बाद होतोय विष्णू पाटील.
Go shake it, girl. सो भिनार आणि वडूनगर, जय बजरंग भिनार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. धावसंख्या धावपलकावर 43 आतापर्यंत लागलेली आहे. सुहास फलंदाजीसाठी येतोय. राजन पाटीलच्या बॅटमधून 21 आल्या. 34 34 आणि 21 68 आणि त्यानंतर 21 तब्बल 98 धावा 89 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. जबरदस्त राजन पाटीलची आज बॅटिंग आपण बघितली. परंतु छत्रपती शिवाजी वडूनगर संघाविरुद्ध त्यांना जे 2 जीवदान दिले ते जीवदान खूप महत्त्वाचे ठरले. चेंडू पायांवर आदळतोय. अपील केला होता सुहास पाटील विरुद्ध. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल की नाही झालेला आहे. लेग बायचा इशारा होता पंच खालिद शेख यांचा. अंपायरिंग क्वालिटी अंपायरिंग झाली. क्रिकेट क्वालिटी खेळलं जात असताना अंपायरिंग क्वालिटी होणं खूप महत्वाचं आहे. नाही, सूर्यकांत मोरे सर अगदी क्वालिटी अंपायर आहेत, सर्वांनाच माहिती आहे. गोलंदाज तयार. भूषण पाटील लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल ही घेण्याचा इथे इरादा नव्हता बॅट्समन राजेश पाटीलचा. लॉफ्टेड शॉट आहे. इथे चेंडू हवेत. संदीप पाटील चेंडू खाली आणि जावं लागेल राजेश पाटीलला. संघाचे कॅप्टन जय बजरंग भिनार संघाचे कॅप्टन चला. यस, संदेश वखारे आमच्या जोडीला आहेत. आनंद भाऊ या ना सेंटरला तुम्ही. एका बाजूला संदेश वखारे, एका बाजूला संदेश पाटील. क्या बात आहे. आपण ही टॉस करणार आहोत. टॉस का बॉस, टेल किंवा हेड असं म्हणायचंय. कोण कॉलिंग करेल? टेल असं म्हणणं आहे, मात्र विरुद्ध पडलेलं आहे. नक्कीच संदेश फक्त निर्णय केला आपण. फील्ड फर्स्ट. कसं वाटलं इथे क्रिकेट एन्जॉय करताना? मस्त, भरपूर चांगला वाटला. 2 सामने हरलात, परंतु अजून तुमचे 2 सामने बाकी आहेत. काही अपेक्षा आहेत? नाही, आव्हान जिवंत आहे, तर मी माझ्या प्लेयर्सला सांगेन की आपण 100% द्या.
पण संदेश तुम्ही सांगितलं होतं की माझी टीम तेवढी चांगली नाही आहे, माझी टीम कमजोर आहे. परंतु तुमच्या टीमकडे जर बघितलं तर असं वाटत नाही की नवीन टीम आहे. अगदी रेंजमध्ये असलेले सर्व खेळाडू आहेत. नाही, आउट ऑफ महाराष्ट्र आलं त्याच्यानंतर ग्रासी विकेट, ग्रासी ग्राउंड वगैरे चांगलं भेटलं, त्याच्यामुळं कुठेतरी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह दिसून आली. एन्जॉय करताय क्रिकेट? नक्कीच. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस या ठिकाणी झालेली आहे आणि संदेश वखारे यांच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. सूर्यकांत मोरे सर, काळेराम केणी सर एन्जॉय करताना नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. परंतु सूर्यकांत मोरे सर लक्षात ठेवायचे, नक्कीच ही स्पर्धा तुमच्यासाठी आठवणीची राहील. मी फक्त आजचा दिवस इथे आहे, त्यानंतर मात्र नक्कीच शनिवारी पुन्हा एकदा प्रस्थान करणार आहे. आमचे जितेश सर, त्या ठिकाणी अनिल केणी सर उपस्थित आहेत. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. कॉल येतोय. तर दत्ता पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा ऑफर आहे वीर तानाजी दापोडे संघाला. जर हॅट्रिक करता, विकेट हॅट्रिक, तर तुमच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि आपल्या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष दीपक म्हात्रे साहेब यांच्याकडून ऑल टाइम ऑफर आहे. कुठली हॅट्रिक करा, चौकारांची, विकेटची, षटकारांची, तर आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मला लागू झालेले आहेत 1000 रुपये चौकारांची हॅट्रिक. त्यानंतर परशु पाटील यांनाही लागू झालेले आहेत विकेट हॅट्रिक. पहिला चेंडू उडवलेला आहे, मात्र लांबी कमी. सचिन आहे तिथे. पहिला फलंदाज बाद परशु पाटील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅटिंग करताना तुमचे कमीत कमी फलंदाज बाद होतील याच्यावर तुमचा रन रेट अवलंबून आहे. कारण एकूण तुमच्या धावा 4 सामन्यामध्ये किती झालेल्या आहेत, त्या धावांना तुम्ही विकेट किती दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही तुमचे विकेट किती पडलेले आहेत त्याने भागलं जाईल. आणि जो तुमचा रन रेट असेल तो रन रेट समोर मांडला जाईल. काल सोनादेवी टेमघर संघाचे विकेट जास्त गेले होते, त्यामुळे त्यांनी चांगला परफॉर्मन्स करूनही ते या स्पर्धेमधून बाहेर झाले. तर तुमच्या हातामध्ये ही गोष्ट आहे की जास्तीत जास्त विकेट टिकून तुम्ही विजय संपादन करावा. काल वऱ्हालदेवी ताडाली संघ रन रेटच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर राहिला आणि जयगावदेव वडूनगर संघ माइंडेड गेम खेळला आणि तो 1ल्या क्रमांकावर रन रेटच्या माध्यमातून राहिला. तर हे 40+ क्रिकेट आहे ना, खास करून दमनचं क्रिकेट, ते माइंडेड क्रिकेट तुम्हाला खेळायचे. येणाऱ्या सर्व संघांना मी विनंती करेन की आपला जो रन रेट आहे तो रन रेट धावा भागीला विकेट असा असणार आहे, त्याच्यामध्ये ओव्हर पकडले जाणार नाहीत. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू डॉट जातोय. हा नियम आम्ही का केलेला आहे, कुठली ॲप्स असली तुमच्याकडे 12वा खेळाडू नसतो, 12वा खेळाडू नावही माहीत नसतात, त्याच्यानंतर आम्ही इथे ऑनलाईन नावही टाकू शकत नाही. त्यामुळे साधा सोपा उपाय या ठिकाणी आम्ही म्हणजे मीटिंगमध्ये जी मीटिंग झाली दमन चषकाची त्याच्यामध्ये शोधलेला आहे. धावा वर्सेस विकेट, दॅट्स ऑल. झाडू शॉट. मोरे ज्यांच्या हातात आहेत नवीन 40+ धागे दोरे, असे आमचे सर्वांचे आवडते सूर्यकांत मोरे.
मिलते हैं सॅटरडे को. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. परशु 0 और बाद झाला. राजन पाटील गोलंदाजीसाठी तयार. फुलटॉस चेंडू आहे जोगेनच्या बॅटमधून. हा एक ड्राईव्ह निघालेला आहे. क्या बात आहे दिनेश पाटील. आज ही तोच रुतबा, आज ही तीच फिटनेस, आज ही तीच चपळता. सल्यूट आहे या खेळाडूला. अगदी कबड्डी असो की क्रिकेट असो झोकून दिलेले या खेळाडूने आपल्या गावासाठी. ओव्हर द विकेट राजन. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला इथे मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू. सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल. डबल घेताना मात्र चूक झालेली आहे का पाहूया. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 4 लागते. समोर मिलिंद आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज मिलिंद याची केली संपुष्टात. व्हॉट अ फिल्डिंग बाय हरिदास पाटील. मिटकर डेकोरेटरचे प्रोप्रायटर हेमंत मिटकर आम्हाला जॉईन झालेले आहेत. अगदी सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला जेव्हा जेव्हा गरज होती बॅटिंगची, जेव्हा जेव्हा गरज होती विकेट किपिंगची, आज सकाळच्या सामन्यात पहिल्या सामन्यात जर बघितलं तर हेमंत मिटकर यांनी तब्बल 3 कॅचेस पकडल्या, 4 कॅचेस पकडल्या. आणि हेमंत मिटकर आम्हाला जॉईन होत आहेत. वेलकम हेमंत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे क्लासमेट आहेत. एका बेंचवर आम्ही बसलो, एका बेंचवर दंगामस्ती केली. बेनेन कॉलेज ऑफ भिवंडी. वेलकम हेमंत, आपलं हार्दिक स्वागत आहे. राजेश पाटीलकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. अविन माली, अजित गोराटकर, नितीन चौधरी मॅन फ्रॉम खारबाव, हे सर्व आमचे नक्कीच क्लासमेट. सवंगडी ते बोलतात ना आगरी भाषेमध्ये लंगोटी यार, तसे लंगोटी यार. धावसंख्या धावफलकावर 2-5. ओ चांगला फाटका आहे, मात्र तितकाच चांगला झेल. राजन पाटील कडून गलती होणार नाहीये. फलंदाज बाद जोगेन पाटील. येस, दापोडा गावचे सन्माननीय उद्योगपती दुर्वण पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब आणि विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी यांचं जे आयोजन नियोजन आहे ते अगदी क्लास आहे आणि सर्वच बाबतीत दमन चषक 2024 नंबर 1ला आहे.
धन्यवाद दुर्वनजी पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. वीरधानाजी दापोडे संघाला दुर्वन पाटील यांच्याकडून स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल इज वेल आहे आपल्या संघासाठी. दुर्वनजी आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे, सुस्वागतम. सचिन स्पोर्ट पूर्णा संघ आज जबरदस्त परफॉर्मन्स केला. दीपा म्हात्रे यांची कमी खळलेली नाहीये. येस, ओव्हर द विकेट गोलंदाज. चांगला चेंडू, अगदी कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. विष्णू पाटील तिथे आहेत, चूक केली त्यांनी आणि त्या चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. 2 धावा धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर लागते ती 7. यानंतरचा सामना छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर वर्सेस जय बजरंग भिनार या 2 संघामध्ये. अजूनही जय बजरंग भिनार संघाला तसेच छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाला खाते खोलण्याची संधी आहे. विजयाचं खाते खोलण्याची. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर. त्यानंतर राजेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. आठ धावा धावफलकावर लागलेले आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा राजेश पाटील. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल मात्र पॉवरफुल नाहीये. संदीप पाटील कुठे ना कुठे टायमिंग सेट करत नाहीयेत. कुठे ना कुठे त्यांचं फुटवर्क चुकतंय. मात्र त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, कधीही ते सामना फिरवू शकतात. बघितले त्यांच्या बॅटिंगने 5 चेंडूमध्ये त्यांनी 5 षटकार मारलेले आहेत. जय बजरंग कारवीर संघाने मागच्या सीझनमध्ये जी स्पर्धा आयोजित केली होती, अगदी या संदीप पाटीलने 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचले होते. त्यांना तो अवतार धारण करावा लागेल इथे सामना जिंकायचा असेल. धावसंख्या धावफलकावर 10. परंतु इथे चांगला चेंडू आहे. षटकार काय डबल ही करू दिली जाणार नाहीये. इतकी परफेक्ट बॉलिंग आहे बॉलर राजेश पाटीलची. मी मगाशीच म्हटलं की सदानंद पाटील एक्सप्रेस गोलंदाज यांना त्यांनी बाहेर बसवलंय म्हणजे 12वे, तर समजून जा क्वालिटी किती आहे गोलंदाजीची. पाणी घेऊन जा आनंद भाऊ. आनंद भाऊनं तेवढाच काम राहिलेलं सकाळपासून. पाणी घेऊन जा, खेळाडूंना खुश करा. बंटी भाऊ ते पण गॉगल लावलेला सकाळपासून, फक्त गॉगल लावून मैदानाचा मुआयना करत आहेत. त्यांना पण इन मध्ये जागा मिळालेली नाही. बघा आनंद भाऊ अक्का 4च घेऊन गेलेत. सगळे पाणी प्या. बारावे बसले ना की ही कामं करायला लागतात. वेलकम सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष जोशीलन भादवड ए बी संघाचे सर्वेसर्वा आणि भादवड टेमघर गावचे सन्माननीय उद्योगपती मनोहरजी जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर मनोहरजी जोशी यांचा अथक परिश्रम, अथक कष्ट सामील आहेत. पहिल्यांदा असं बघतोय की अध्यक्ष या नात्याने अगदी पहिल्या चेंडूपासून उपस्थित आहेत आणि मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत ते उपस्थित असतील. क्या बात आहे. दीपा म्हात्रे वेलकम, सुस्वागतम. तुमची कमी मात्र कळलेली नाहीये. नक्कीच तुमच्या अनुपस्थितीत सचिन स्पोर्ट पूर्ण संघ चांगली कामगिरी करतोय. हरकत नाही, लांबच राहा सध्या. मित्रांनो बघा, 6 दिवस आपण इथे एन्जॉय करायला येतो. काही दंगामस्ती होईल नक्कीच. कुठे ना कुठे आपण थोडासा एन्जॉयमेंट, विनोदी या ठिकाणी कमेंट्स करतो. त्याबद्दल कुणीही राग मानू नका. अध्यक्ष साहेबांची सूचना आहे, खेळ खेळा, सिरियस होऊ नका.
12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. निलेश पाटीलकडे गोलंदाजी आणि संदीप पाटील समोर. संदीप पाटील याच्या बॅट मधून हा मोठा फटका येतोय, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकलेला नाहीये. स्वतःवर नाराज आहे, कारण त्याला माहित आहे मी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकलो असतो. धावसंख्या धावफलकावर 12 होत आहेत. 45चं टार्गेट आहे. ज्ञानेश्वर कदम 45चं टार्गेट मी तर म्हणत नाही की कारिवली संघाला खूप मोठं होतं, परंतु गोलंदाजी चांगली झालेली आहे. उडवलेला आहे इथे दिनेश पाटील. वाघाच्या जबड्यात शिकार आणि फलंदाज बाद. दापोडे संघाच्या विरुद्ध खेळतोय सचिन स्पोर्ट पूर्ण संघ, मात्र त्यांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत की दापोडे संघ विजयी व्हावा. कारण दापोडे संघ जर विजय झाला तर आपसुकच सुपर 12 मध्ये त्यांची एंट्री होईल, दापोडे संघाची एंट्री होईल. इथे कारिवली संघाला प्रयत्न करावे लागतील. मेघनाथ येतोय. संदीप पाटील बाद झालेले आहेत. आज कारिवली संघाचा जर विचार केला ना तर टीम वर्क त्यांचं खूप कमी दिसलं. बॉडी लँग्वेज जी आहे ती पॉझिटिव्ह असायला पाहिजे होती, परंतु कुठे ना कुठे कारिवली संघाची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह आज वाटली. एक संद जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करता, मागच्या 2-3 सीझन मध्ये बघितलं आपण रमेश तारे साहेब, कारिवली संघाचा परफॉर्मन्स अगदी परफेक्ट होता. जर बघितलं तर ते प्रोफेशनल क्रिकेट खेळत होते, मात्र कुठे ना कुठे हवा बदल झाला. कुठे ना कुठे नक्कीच स्वतःच्या खेळामध्ये त्यांनी बदल केला आणि आज कारिवली संघाला आपण पाहतोय त्यांचं टीम वर्क खूप लूज झालेलं आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेले शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. बघत राहिले. सीमारेषा क्लिअर. चौकार.
तर धावसंख्या धावपळकावर 27 लागलेले, उर्वरित 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 40+ क्रिकेट म्हटलं ना की रमेश तरे साहेब, हौशे गौशे आणि नवशे असे 3 प्रकारचे खेळाडू असतात. हौशांना गरज म्हणजे हौशांना तेवढी फिकीर नसते पडलेली, यायचं खेळायचं आणि निघून जायचं, आपला संघ जिंको किंवा हारो, त्यांना फक्त हाऊस म्हणून खेळायला येत आहेत. गौशे म्हणजे कसे असतात, त्यांना गवसावं लागतं. तो एक चांगला बॉलर असतो, चांगला बॅटमन असतो, नक्कीच त्यांना शोधून शोधून आणावं लागतं. या रे बाबांनो, आज मॅच आहे, चला मॅचला चला, कसे तरी 11 जण तयार करावे लागतात. आणि 900 असे असतात ज्यांच्यावर संघाची पूर्ण जबाबदारी असते. ते आपल्या संघासाठी 9च घेतात आणि आपल्या संघाला शूज द्या, आपल्या संघाला टी शर्ट द्या, आपल्या संघाला पार्टी द्या, हे सर्व कामं ते करत असतात. अशी ही 40+ जी क्रिकेट आहे ना, ती हौशे गौशे आणि 900 यांच्यावर अवलंबून आहे. आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत ते स्वतःने या ठिकाणी शोधायचे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाजी कोणाकडे सोपवलेले? सचिन. ओ माय गॉड, इथे मात्र आपलं अस्त्र बाहेर काढलेले. कधी कधी आपण पाहतोय युद्धामध्ये तुम्हाला जर विजय मिळत नसेल तर एक वेगळं अस्त्र, ज्या अस्त्राची समोरच्या प्रतिस्पर्ध्याला अपेक्षा नसते, ते अस्त्र बाहेर काढलं जात असतं. आणि असंच सचिन पाटीलचं हे अस्त्र बाहेर काढलेलं आहे वीर तानाजी दापोडे संघाच्या कॅप्टनने. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल फक्त घेणार, नक्कीच आपल्याला माहीत होतं, कारण संदीप पाटीलला स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे. 5 चेंडू 17 धावांची गरज. 5 चेंडू 17. 3 चेंडूमध्येही सामना फिनिश करू शकतो संदीप पाटील, बस नाम ही काफी आहे. लॉफ्टेड शॉट, यस, इज गॉन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हरताना तेव्हा सांगा नियतीला की मी सर्व काही हरलोय, परंतु माझे प्रयत्न हरवलेला नाहीये, माझा आत्मविश्वास मी गमावलेला नाहीये, अगदी शून्यातून स्वर्ग मी निर्माण करू शकतो, हे नियतीला सांगा. इथे संदीप पाटीलने तेच केलेले. त्याच्या समोर पर्याय आहे फक्त आणि फक्त लढण्याचं, आणि तो लढतोय. धावसंख्या 6ने पुढे सरकते, धावसंख्या होते 34. फुलटॉस चेंडू आहे, इथे मात्र मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. सुहास पाटील गॅदर करतोय चेंडूला. 2 धावा पूर्ण. आता इक्वेशन काय आहे ज्ञानेश्वर मुकदम? 3 मध्ये 9. जोपर्यंत संदीप पाटील आहे तोपर्यंत कारिवली संघाचे पाठीराखे अगदी निश्चिंत आहेत. क्या बात आहे. असा बॅट्समन ना प्रत्येक संघामध्ये प्रत्येक कर्णधाराला हवा असतो की जो शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानणारा नसतो. हा तो संदीप पाटील. त्याचं रौद्र रूप त्याने दाखवलेलं आहे. मागच्या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता तो संदीप पाटील, इथे पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येताना. उर्वरित 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 9 धावांची गरज. क्या बात आहे. हा सामना अतिशय चांगला रंगतोय. 36 धावा धावपळकावर झालेले आहेत, 45 करायचे आहेत. 3 चेंडू 9 धावांची गरज. डोळे विस्पारून सामना पाहतायत प्रेक्षक. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये मी ज्ञानेश्वर चेकने हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू स्लॉक केलेला आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. यस, आणि संदीप पाटील याची खेळी संपुष्टात.
तसा हा चेंडू फापड्याबरोबर जिलेबी होता. खरं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, फुल टॉस चेंडू. खरं तर हा चेंडू मला वाटते ती जी कंपनी आहे त्या कंपनीच्या गेटवर पाठवण्यासारखा होता, परंतु संदीप पाटील याने कुठे ना कुठे मिस टाईम फटका मारला आणि चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक चांगला झेल घेऊन खेळी संपुष्टात आली संदीप पाटीलची. उर्वरित 2 चेंडूमध्ये 9 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅट्समन संदीप नाईक. संदीप पाटील गेला, संदीप नाईक आला. 2 चेंडू 9 धावांची गरज. संदीप पाटील हा चेंडू वर्षभर विसरू शकत नाहीत ज्ञानेश्वर मुकादम, कारण हा चेंडू इतका लूज होता. त्याला स्वतःवरच विश्वास नसेल कदाचित की मी हा फटका कसा मारला. गोलंदाजाने डोक्यावर हात ठेवले होते. खरं तर क्षेत्ररक्षकांनीही डोक्यावर हात ठेवले होते, प्रेक्षकांनीही डोक्यावर हात ठेवलं होतं, मात्र सचिन पाटील वाचला असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या धावपालकावर अजूनही 36 आहे. उर्वरित 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 ची गरज. आपण पाहत आहेत जय बजरंग कारिवली वर्सेस वीर तानाजी दापोडे. एक महत्वाचा सामना. सामन्यामध्ये हार जीतचा फरक पडणार नाही वीर तानाजी दापोडे संघाला, मात्र सचिन जय बजरंग कारिवली ए संघाला निश्चितच फरक पडेल आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला ही निश्चितच फरक पडेल. 2 चेंडू 9 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा. दमन चषकामध्ये आपलं स्थान काय आहे त्याचा निर्णय देणारा हा चेंडू जय बजरंग कारिवली संघासाठी. हा फुल टॉस आहे, स्वंग केलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ माय गॉड. पुन्हा एकदा आपण पाहतोय एकच धाव. 1 चेंडू 8 धावांची गरज. संदीप नाईक साठी ही पर्वणी होती. संदीप नाईक साठी एक लॉलीपॉप चेंडू होता, परंतु तो सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकलेला नाही. सचिन पाटील गोलंदाजी करतोय, मात्र त्याचे बरेचसे चेंडू हे फुलटॉस चेंडू आपण आज बघितले. सिंगल चेंडू चला लगेच. सचिन 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. आपण गोलंदाजीला सुरुवात करा. वाईटचा इशारा येतो. ओ हो हो, वाईट प्लस सिंगल आणि 2 म्हणजे या 3 धावा आल्या. आता इक्वेशन बघूया. आता कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच ऑन. ज्ञानेश्वर मुकादम किती पाहिजेत एका चेंडू मध्ये? एका चेंडू मध्ये 5 ची गरज. ओ हो हो, आय थिंक संदीप नाईक कडे जरी स्ट्राईक असती तरी फरक पडला नसता. बॅट्समन कोण आहे? मेघनाथ. मेघनाथ कडे ॲबिलिटी आहे. मेघनाथ तुला मारावा लागेल षटकार, आणि जर षटकार मारला तर या ग्रुप मध्ये उलथा पालत अजूनही होईल. गोल्डन 6 हवा आहे. कहाणी में ट्विस्ट चाहिए. गोल्डन 6. शेवटचा चेंडू. बेस्ट ऑफ लक बॅट्समॅन बॉलर. बेस्ट ऑफ लक बोथ आर टीम. लॉफ्टेड शॉट. ओ, इथे मात्र
चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि इथे विजय संपादन करतोय वीर तानाजी दापोडे हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सो नेक्स्ट मॅच आपण जाऊया. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊया. मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार कोणाला जाईल? राजन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय.